नॅशनल सेक्रेटरी आहे आणि आमची संस्था ही एकमेव संस्था आहे. आय विल टेल इन ऑल द लँग्वेजेस. एकमेव संस्था आहे जी मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराच्या संदर्भात लोकांना हेल्प करते. आमची 1985 साली स्थापना झालेली आहे, तर 40 वर्षापूर्वीपासूनची आहे आणि ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन MSIF मल्टिपल स्क्लेरोसिस इंटरनॅशनल फेडरेशन यांच्याशी पण संलग्न आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जगभरच्या संस्था असतात. आमचा मुख्य पर्पज आजच्याबद्दल आहे की अवेअरनेस करायला पाहिजे. अवेअरनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट लवकर घेतली जात नाही. ट्रीटमेंट लवकर नाही घेतली तर तुमची डिसॅबिलिटी वाढते. 20 वर्षापूर्वी ट्रीटमेंट्स अवेलेबल नव्हत्या, आता भरपूर ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्याला DMTs म्हणून म्हणतात, डिसीज मॉडिफाईंग थेरपीज, आणि त्याच्यामुळे तुमची डिसॅबिलिटी कंट्रोलमध्ये राहू शकते. आमची संस्था काय करते हे सांगायचं तर आमची संस्था रिहॅबिलिटेशनसाठी बघितलं जातं. रिहॅबिलिटेशन सगळ्या प्रकारचं असतं. फायनान्शियल रिहॅबिलिटेशन असतं, काउन्सेलिंग असतं, फिजिओथेरपी, नंतर ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, आणखीन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी पण त्यांना बघून द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्याच्याशिवाय आम्ही ॲडव्होकसी पण खूप करतो. ॲडव्होकसी केल्यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस ह्या 21 डिसेबिलिटी, वन ऑफ द 21 डिसेबिलिटीज अंडर RPWD ॲक्ट 2016 झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना डिसेबिलिटीचे बेनिफिट्स मिळू शकतात. पण ते मिळायला त्यांना डिसेबिलिटीचं जे बेंचमार्क डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट लागतं किंवा ॲसेसमेंट व्हायची असते, त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत आणि त्या काढून टाकायसाठी म्हणून आम्ही त्याच्यासाठी पण प्रसार करतो. आणि शिवाय आम्ही इन्शुरन्स पण यांना मिळायला पाहिजे हे बघतो आहे. इन्शुरन्स किंवा त्यांचं क्लासिफिकेशन ॲज रेअर डिसीज, या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो आहे. या ॲडव्होकसीमध्ये येतात. म्हणजे आम्ही सर्वांगीण प्रकारे मल्टिपल स्क्लेरोसिस ज्याला कोणाला झालेला असेल त्याला हेल्प करायला बघतो.